नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कढीपत्त्याची चटणी ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी आपण कोणते कोणते साहित्य वापरणार आहोत हे तुम्हाला मी सांगत आहे। यासाठी मी वापरणार आहे शेंगादाणे, खोबरं, जिरे, लसूण, तीळ, लाल मिरची आणि कढीपत्ता। चला तर मग आपण कढीपत्त्याची चटणी कशा प्रकारे करायची हे मी तुम्हाला दाखवत आहे। त्यामध्ये शेंगादाणे, खोबरं, तीळ, कढीपत्ता, लाल मिरची आणि लसूण आणि जिरे एवढे पदार्थ आपण वापरणार आहोत। चला तर मग मी ही चटणी कशा प्रकारे बनवते हे तुम्हाला मी आता दाखवत आहे। आपल्याला एवढं साहित्य कढीपत्त्याच्या चटणीसाठी लागणार आहे। तसं मुलं कंटाळा करतात कढीपत्ता खायचा, आणि कढीपत्ता हा शरीरासाठी खूप चांगला असतो। त्यासाठी अशा प्रकारे जर आपण चटणी करून ठेवली तर मुलांच्या लक्षातही येत नाही आणि मुलं आवडीने खातात, आणि त्यामध्ये तीळ घातल्यामुळं चटणी अगदी खमंग लागते। चला तर मग आपण आता गॅसवर एक मी कढई ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये मी पहिल्यांदा बारीक गॅसवर आपण तीळ भाजून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो, आपण ही आता गॅसवर हे तीळ भाजायला ठेवलेलं आहे। अगदी बारीक मंद गॅसवर आपल्याला तीळ खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। आता आपले तीळ भाजत आले आहे। आता तिळानंतर आपण त्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं हे फार पटकन भाजलं जातं, नाही तर ते जळायला लागतं। त्यामुळं खोबरं अगदी 1 मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपलं तीळ आणि खोबरं भाजून होत आलं आहे। तर बघा मैत्रिणी, आता आपण यामध्ये शेंगादाणे टाकलेले आहेत। आता हे शेंगादाणे आपण अर्धवट भाजून घ्यायचे, आणि अर्धे शेंगादाणे भाजून झाले की आपण त्यामध्ये काय टाकते हे तुम्ही पुढं बघा। आता आपला शेंगादाणे अर्धे भाजून होत आले आहे। आता शेंगादाणे भाजत आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता आपले शेंगादाणे अर्धे भाजत आले आहे। आता आपण त्यामध्ये कढीपत्ता भाजून घेऊया, कारण कढीपत्ता वेगळा भाजला तर तो जळून जाण्याची शक्यता असते। त्यामुळे शेंगादाण्याबरोबर तो भाजला तो अगदी कढीपत्ता छान असा खरपूस भाजला जातो, आणि त्याचा कलर जसाची तसा हिरवा राहतो। त्यामुळे शेंगादाणे आणि कढीपत्ता अर्धवट शेंगादाणे भाजून झाले की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया। आता आपला कढीपत्ता पण भाजला गेला आहे। आता आपण त्यामध्ये लाल मिरची टाकायची आहे। लाल मिरची अगदी 2 मिनिट गरम करायची आहे, आणि मग गॅस बंद करून घ्यायचा। आता लाल मिरची थोडी भाजली की त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया। तर अशा प्रकारे आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे। आता हे साहित्य थंड झाल्यानंतर आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत। आता हे सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे असा कढीपत्ता असा खरपूस भाजला गेलेला आहे। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। तर चला मग आपण आता हे मिक्सरचं भांडं घेऊया, आणि आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व आपण साहित्य टाकून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडासा हिंग टाकायचा आहे। आता आपण यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकून घेऊया, आणि हिंग टाकायचं आहे, आणि लसूण टाकायचं आहे। हिंग, लसूण आणि मीठ आपण नंतर टाकलं आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला लावून घेऊया, आणि हा लसूण पूर्ण सोलायचं नाही, त्यावर थोडंसं साल तसंच ठेवायचं, त्यामुळे चटणीला अगदी टेस्ट लागते। तर बघा, आता आपली ही चटणी बारीक झालेली आहे। आता या मिक्सरला लावून घेतली आहे आपण आता चटणी। आता ही आपली चटणी रेडी झाली आहे। आता आपण ती एका बरणीमध्ये काढून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली ही कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे। तुम्हाला ही चटणी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर ही चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.